लोकशाहीत आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करण्याची भाषा आणि आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह टिप्पणी. एका व्हिडिओनं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. टी.जी. मोहनदास आणि त्यांच्या वक्तव्यानंतर एवढा मोठा वाद का निर्माण झाला आहे पाहूया. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना भाजपचे इंटेलेक्च्युअल सेलचे माजी प्रमुख टी.जी. मोहनदास यांनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये एक गोष्ट बोलली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. काय म्हणालेत व्हिडिओमध्ये? ते म्हणालेत की माझ्याकडे जर अधिकार असता तर जंतर मंतरच्या 4 किलोमीटरच्या परिसरात कर्फ्यू लावला असता, 3 वेळा आदेश दिले असते आणि त्यानंतर गोळीबाराचे आदेशही दिले असते. काही जण ठार झाले असते, काही गंभीर जखमी झाले असते. 4 तासात आंदोलन संपलं असतं आणि त्यानंतर मृतदेह उचलून रुग्णालयात पाठवले असते. एका व्हिडिओमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबद्दलही त्यांनी अत्यंत वादग्रस्त खालच्या पातळीची आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांनी असा दावा केला आहे की आंदोलनात अशा महिला आहेत ज्यांना बलात्कार आवडतो आणि त्यांच्यावर तसं झालं तरी त्या तक्रार करणार नाही. या वक्तव्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतो आणि व्हायलाही पाहिजे. विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. पण टी.जी. देशमुख यांनी यानंतर असं स्पष्टीकरण देत वक्तव्य सांगितलं की हे संदर्भाबाहेर मांडलं गेलं माझं वक्तव्य वगैरे. पण एक प्रश्न पडतोय नक्की की मतभेद असू शकतात, आंदोलन होऊ शकतात, पण आंदोलनकर्त्यांवर गोळीबाराची भाषा आणि महिलांबद्दल अशा प्रकारची टिप्पणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की लोकशाहीच्या मूल्यावर थेट हल्ला आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे की अशा वक्तव्यावर केवळ स्पष्टीकरण पुरेसं आहे की कायद्यानेही कठोर कारवाई केली पाहिजे. तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा लोकाशा टीव्ही.